नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर BP वाघ आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या घटकांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि तो घटक म्हणजे सार्वजनिक खर्च, अर्थ आणि वर्गीकरण। तर विद्यार्थी मित्र हो, नेमकं सार्वजनिक खर्चाचा अर्थ काय होतो, सार्वजनिक खर्चाचा अर्थ आणि या सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण या संदर्भात आपणास आज चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्र हो, सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये सार्वजनिक उत्पन्नाला जसे महत्त्व आहे, अगदी तशाच पद्धतीने सार्वजनिक खर्चाला देखील महत्त्व असते। विद्यार्थी मित्र हो, सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या संदर्भात चर्चा करत असताना त्यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक खर्च हा घटक अतिशय महत्त्वाचा मानला जातो। त्याचप्रमाणे सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन या 5 प्रमुख बाबींची चर्चा सार्वजनिक वित्त व्यवहारांतर्गत केली जाते। तर विद्यार्थी मित्र हो, यामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून आपण सार्वजनिक खर्चाकडे बघतो। या सार्वजनिक खर्चाचे प्रामुख्याने 4 भागामध्ये वर्गीकरण करण्यात येते। मग हे वर्गीकरण म्हणत असताना महसुली खर्च असेल, भांडवली खर्च असेल, विकास खर्च असेल अथवा विकासेतर खर्च असेल, अशा प्रकारे सार्वजनिक खर्चाचे या 4 गटामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण केलेले आहे। त्याची चर्चा आज आपणास करायची आहे। विद्यार्थी मित्र हो, या सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण पाहण्यापूर्वी नेमका सार्वजनिक खर्चाचा अर्थ काय होतो तो जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणून आपण सुरुवातीला नेमकं सार्वजनिक खर्च म्हणजे काय, सार्वजनिक खर्चाचा अर्थ समजून घेऊ। तर विद्यार्थी मित्र हो, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, बघा मित्र हो, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती, लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजेच सार्वजनिक खर्च होय। बघा विद्यार्थी मित्र हो, नेमका सार्वजनिक खर्च म्हणजे काय बघत असताना देशातील केंद्र शासन असेल जे की संपूर्ण भारतभर कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कार्य करतं आणि एकूण जनकल्याणाचं कार्य भारतभर करत असतं। राज्य शासन, आता विद्यार्थी मित्र हो, भारताच्या संदर्भात चर्चा करत असताना भारतामध्ये अनेक राज्य आहेत, जसे की महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, हे जे राज्य आहेत त्या राज्यातील भौगोलिक क्षेत्रफळात प्रामुख्याने राज्य कारभार करण्याचं कार्य राज्य शासनाच्या माध्यमातून केले जातं। आणि त्याचप्रमाणे जसं केंद्र शासन आणि राज्य शासन कार्य करते, अगदी तशाच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था या सुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून बजावत असतात। मग यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणत असताना मग महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल अथवा ग्रामपंचायत असेल, यासारख्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या सुद्धा नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असतात। म्हणजेच एकंदरीत केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचे संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी केलेला जो खर्च असेल त्या खर्चाला आपण अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक खर्च म्हणतो। मग विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी तीनही शासनाचा प्रामुख्याने विचार केलेला आहे, ज्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अंतर्भाव होतो। या तिघांनी नागरिकांच्या संरक्षणासाठी असेल किंवा नागरिकांच्या सामूहिक गरजांची पूर्तता असेल, मग ज्यामध्ये रस्ते असेल, पाणी असेल, वीज असेल, ऊर्जा असेल, यासारख्या ज्या सामूहिक गरजा आहेत, त्याचप्रमाणे एकूण लोकांचं आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी या सर्व बाबींवर यांनी केलेला खर्च म्हणजेच केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केलेला जो खर्च असतो त्या खर्चाला आपण अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक खर्च असे म्हणतो, म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर असं आपण त्याला म्हणतो। आणि हा प्रामुख्याने केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेला असतो। विशेषतः नागरिकांचं संरक्षण, त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्तता आणि लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक कल्याणाच्या उद्देशाने हा खर्च केलेला असतो। तर विद्यार्थी मित्र हो, हा सार्वजनिक खर्च एकूण
लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण देशातील लोकांचं एकूण सामाजिक आणि आर्थिक कल्याण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक खर्च अतिशय गरजेचा असतो आणि हा सार्वजनिक खर्च प्रामुख्याने शासनाच्या माध्यमातून केला जातो. मग ते केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल अथवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही बाब लक्षात घ्यायची आहे की 20व्या शतकापर्यंत बहुसंख्य देशामध्ये शासनाकडून निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा अवलंब करण्यात येत होता. बघा मित्र हो, 20व्या शतकापर्यंत जगातील बहुसंख्य राष्ट्रांमध्ये निरहस्तक्षेपाचे धोरण अवलंबिले जायचे. या निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा स्वीकार केला जायचा आणि प्रामुख्याने या निरहस्तक्षेपाच्या धोरणाच्या अंतर्गत शासनाची जी कार्य आहेत ती प्रामुख्याने कार्यशक्तीच्या पर्यंतच मर्यादित होती. या पलीकडे शासन प्रामुख्याने विशेष लक्ष द्यायचं नाही. मग कार्यशक्ती म्हणत असताना विशेषतः देशातील नागरिकांचं संरक्षण करण्यावर या ठिकाणी शासनाचा विशेष भर असायचा की संरक्षण एवढीच जबाबदारी शासनाकडून पार पाडल्या जायची. परंतु आधुनिक काळामध्ये मात्र शासन केवळ संरक्षण आणि नागरी प्रशासन ही सक्तीचीच कार्य करतात असे नाही, तर या कार्याच्या व्यतिरिक्त सुद्धा शासनाची कार्य अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग हे म्हणत असताना आर्थिक आणि सामाजिक विकासाचा प्रसार करण्यासाठी शासन आता मोठ्या प्रमाणामध्ये काही ऐच्छिक कार्य देखील पार पाडत आहे. बघा मित्र हो, निरहस्तक्षेपाच्या धोरणाच्या अंतर्गत शासनाची कार्य अत्यंत मर्यादित होती. म्हणजे केवळ नागरिकांचं संरक्षण असेल अथवा नागरी प्रशासन असेल यासारखी सक्तीची कार्य शासनाकडून पार पाडली जायची. परंतु अलीकडील काळात आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या उद्देशातून शासनाने या व्यतिरिक्त सुद्धा काही ऐच्छिक कार्य स्वतःहून स्वीकारलेली आहेत. म्हणजे शासनाच्या कार्यामध्ये अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. शासनाचे कार्य सातत्याने वाढत आहे आणि एकंदरीत महत्तम सामाजिक आणि आर्थिक कल्याणाचा उद्देश शासनाच्या समोर असल्या कारणाने या उद्देशाच्या पूर्ततेसाठी शासनाने अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात कार्य करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत शासनाचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे सार्वजनिक खर्च सुद्धा सातत्याने वाढत आहे. कारण शासनाच्या कार्यात वाढ झाली, परिणामतः ही विविध कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारा खर्च सुद्धा शासनाला करावा लागतो आहे आणि त्यामुळे एकंदरीत सार्वजनिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सातत्याने सार्वजनिक खर्च वाढत आहे आणि त्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये या सार्वजनिक खर्चाचा अभ्यास करणं ही बाब देखील अतिशय महत्त्वाची ठरते आहे आणि त्या अनुषंगाने आपणाला मग सार्वजनिक खर्च, त्याचा अर्थ आणि सार्वजनिक खर्चाचं चर्चा करत असताना प्रामुख्याने विशेषतः सार्वजनिक खर्चाचे विविध अर्थतज्ञांनी केलेले वेगवेगळ्या आधारावरील वर्गीकरण अभ्यासणं देखील अत्यंत गरजेचं आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण भिन्न भिन्न आधारावर केलेलं आहे. हे वर्गीकरण पाहत असताना प्रामुख्याने पहिला भाग सांगितला जातो महसुली खर्च. सार्वजनिक खर्चाच्या वर्गीकरणातील पहिला भाग ठरतो महसुली खर्च. मग हा नेमका महसुली खर्च म्हणजे काय ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्र हो, महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर आणि विविध सेवांवर केला जातो आणि हा खर्च नियमितपणे उद्भवणारा असतो. बघा विद्यार्थी मित्र हो, हा महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर म्हणजे शासनाची जी विविध खाते आहेत, शासनाची जी विविध डिपार्टमेंट्स आहेत, मग हे म्हणत असताना सार्वजनिक बांधकाम असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, असे विविध प्रकारचे खाते, त्याचप्रमाणे महसूल विभाग असेल, अशा विविध विभागावर म्हणजे विविध शासनाच्या खात्यांवर आणि विविध प्रकारच्या सेवांवर शासनाने केलेला हा खर्च असतो आणि ह्या खर्चाला आपण महसुली खर्च म्हणतो. म्हणून विद्यार्थी मित्र हो, हा महसुली खर्च म्हणजे सर्वसाधारणपणे शासकीय खात्यांवर म्हणजे शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटवर. आता शासनाचे अनेक खाते आहेत, जसे की जलसिंचन हे खातं आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य हे एक खातं आहे, शिक्षण हे देखील एक खातं आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम हे देखील एक खातं आहे आणि एवढंच नव्हे तर नागरी विकास हे देखील एक खातं आहे. म्हणजे असे अनेक प्रकारचे शासनाचे खाते आहेत आणि या विविध प्रकारच्या खात्यांवर आणि विविध अशा सेवांवर हा खर्च केला जातो. विशेषतः हा खर्च नियमितपणे उद्भवणारा असतो, सातत्याने हा खर्च निर्माण होत असतो. मग आपण म्हणाल की हा महसुली खर्च म्हणजे नेमका कोणता खर्च आहे, याची प्रमुख उदाहरणं कोणती आहेत हे बघत असताना विद्यार्थी मित्र हो, शासनाचा प्रशासकीय खर्च असेल म्हणजे प्रशासकीय कामकाजावर झालेला खर्च असेल,
शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते यावर झालेला खर्च असेल। बघा विद्यार्थी मित्र हो, जेव्हा शासनाच्या विविध विभागाचे कर्मचारी आपापल्या विभागामध्ये सेवा देतात तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून काही पगार आणि भत्ते प्राप्त होतात। मग हे पगार अथवा भत्ते असतील त्यावर झालेला खर्च असेल किंवा कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या निवृत्ती वेतनावर झालेला खर्च असेल। एवढंच नव्हे तर वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य यावर झालेला खर्च असेल। ह्या सर्व खर्चांना आपण प्रामुख्याने महसुली खर्च असं म्हणत असतो। बघा विद्यार्थी मित्र हो, मग आता हा वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात झालेला खर्च असेल, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार अथवा भत्त्यांवर झालेला खर्च असेल, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावर झालेला खर्च असेल। एवढंच नव्हे तर अलीकडील काळातील अतिशय महत्त्वाचा खर्च म्हणून वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य यावर झालेला खर्च असेल। मग अशा प्रकारे हा सर्व खर्च प्रामुख्याने महसुली खर्च ठरतो। तर विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासनाच्या विविध खात्यांवर आणि विविध अशा सेवांवर केलेला खर्च असतो आणि या खर्चाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हा नियमितपणे उद्भवणारा असतो। सातत्याने हा खर्च उद्भवत असतो, म्हणजे एकदा केलं म्हणजे संपला अशातला हा खर्च नाही। जसे की पगारावर केलेला खर्च असेल, या महिन्याचा पगार झाला तर पुढच्या महिन्यात देखील द्यावाच लागणार आहे। निवृत्ती वेतनाचाही तसंच आहे। आरोग्यावरील खर्च सुद्धा आता केला म्हणजे नंतर करायचं काम नाही असं ठरत नाही, म्हणजे तो सातत्याने आपणाला नागरिकांच्यासाठी करावा लागणारा खर्च आहे। जसे की अलीकडील काळातील आता आपण बघतो आहोत की संपूर्ण जग कोरोनासारख्या एक अतिशय मोठ्या अशा महामारीचा सामना करते आहे आणि मग या कोरोनासारख्या महामारीचा सामना करत असताना शासनाला वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात हा खर्च करावा लागत आहे। हा खर्च सुद्धा एका अर्थाने महसुली खर्च ठरतो। म्हणून विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत अशा प्रकारे हा महसुली खर्च म्हणजे शासनाच्या विविध खात्यांवर आणि विविध अशा सेवांवर केलेला खर्च असून हा नियमितपणे उद्भवणारा खर्च मानला जातो। ही बाब या ठिकाणी आपणास लक्षात घ्यायची आहे। मग हा खर्च पाहत असताना शासनाच्या प्रशासकीय विभागावरील खर्च असेल, शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च असेल, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनावरील खर्च असेल, या सर्वांना आपण एकत्रितरित्या महसुली खर्च असं म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्र हो, शासनाच्या खर्चाचे वर्गीकरण पाहत असताना हा महसुली खर्च देखील महत्त्वाचा खर्च मानला जातो आणि म्हणून महसुली खर्चाचा अभ्यास केल्यानंतर आपण आता पुढचं म्हणून भांडवली खर्चाकडे बघतो। विद्यार्थी मित्र हो, हा भांडवली खर्च नेमका काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय होतो, भांडवली खर्चाची उदाहरणे कोणती आहेत याचीही चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे। तर मित्र हो, भांडवली खर्च हा देशाच्या वृद्धी आणि विकासाच्या दृष्टिकोनातून नव्याने केला जाणारा खर्च मानला जातो। बघा मित्र हो, भांडवली खर्च हा देशाच्या वृद्धी आणि विकासाच्या दृष्टीने नव्याने केला जाणारा खर्च मानला जातो आणि म्हणून भांडवली खर्च म्हणजेच देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी केलेला खर्च होय। विद्यार्थी मित्र हो, मग आता देशाची वृद्धी करायची असेल अथवा देशाचा विकास करायचा असेल तर अनेक अशा बाबींवर खर्च करावा लागतो। मग हे म्हणत असताना वेगवेगळे असे मोठ्या आकाराचे प्रकल्प असतील, त्याचप्रमाणे शासनाकडून विविध विभागांना विशेषतः विविध अशा शासकीय कंपन्यांना अथवा राज्य शासनाला दिलेलं कर्ज असेल, या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो। मग विविध असे जलसिंचन प्रकल्प असेल, विविध असे मोठ्या आकाराचे औद्योगिक प्रकल्प असेल, एकंदरीत या जलसिंचनाचे प्रकल्प असेल, औद्योगिक प्रकल्प असेल, यावर खर्च केला म्हणजे देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे, देशाचा विकास होणार आहे। कारण जलसिंचन प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने फायदा हा शेतकऱ्यांना होईल आणि त्या माध्यमातून शेती क्षेत्रात उत्पादन वाढेल। शेती क्षेत्रामध्ये उत्पादनात वाढ झाली म्हणजे पुन्हा एका अर्थाने देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे। त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांना आवश्यक असणारे जे काही विविध प्रकल्प आहेत, या औद्योगिक प्रकल्पांमध्ये सुद्धा जर मोठ्या प्रमाणात खर्च केला तर निश्चितपणे त्यामुळे औद्योगिकरणात वाढ होईल आणि पर्यायाने देशाच्या वृद्धी आणि विकासाला हातभार लागेल। म्हणून अशा प्रकारे एकंदरीत देशाची वृद्धी आणि विकास करण्याच्या उद्देशाने जो खर्च नव्याने केला जातो अशा खर्चाला भांडवली खर्च म्हणतात आणि भांडवली खर्च हा खऱ्या अर्थाने देशाच्या वृद्धी आणि विकासाला हातभार लावणारा असतो, म्हणून याला आपण भांडवली खर्च म्हणतो। तर विद्यार्थी मित्र हो, आपण म्हणाल भांडवली खर्चाचं नेमकं उदाहरण काय,
तर विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका असेल, मग आता विविध असे विकासाचे प्रकल्प असतात. आपण उदाहरण घेऊया, जलसिंचनाचा प्रकल्प असेल की मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचा प्रकल्प उभारला जात असेल. जसे की आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील जायकवाडी प्रकल्प असेल, हा अत्यंत मोठा जलसिंचनाच्या संदर्भातील प्रकल्प मानला जाईल. मग हा मोठ्या आकाराचं हे जे धरण आहे, या धरणाचा फायदा त्या विभागातील संपूर्ण शेतकऱ्यांना होईल आणि पर्यायाने शेतीचं उत्पादन वाढेल. म्हणजे या प्रकल्पात केलेली गुंतवणूक ही एका अर्थाने भांडवल खर्च ठरते, भांडवली खर्च म्हणून आपण तिच्याकडे बघू शकतो. एवढंच नव्हे तर शासकीय कर्जाची केलेली परतफेड असेल. आता शासनाने घेतलेल्या कर्जाची जेव्हा परतफेड केली जाते तेव्हा याला सुद्धा आपण भांडवली खर्च म्हणू शकतो. अगदी तशाच पद्धतीने केंद्र शासनाकडून राज्य शासन आणि शासकीय कंपन्यांना बऱ्याच वेळा कर्ज दिले जाते. मग या कर्जाच्या आधारावर राज्य शासन अथवा शासकीय कंपन्या विविध असे आर्थिक विकासाचे प्रकल्प उभे करतात आणि त्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावतात. आणि म्हणून अशा प्रकारे राज्य शासन आणि शासकीय कंपन्यांना दिलेलं कर्ज हे सुद्धा भांडवली खर्चाचा भाग ठरतं. तर विद्यार्थी मित्र हो, एकंदरीत या ठिकाणी मग भांडवली खर्च म्हणजे काय, तर देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी नव्याने केलेला खर्च. आणि हा खर्च म्हणजे नेमका कोणता, तर त्याचे उदाहरण पाहत असताना प्रामुख्याने विविध प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, शासकीय कर्जाची परतफेड अथवा राज्य शासन आणि शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज, या सर्वांना आपण एकत्रितरित्या भांडवली खर्च म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्र हो, हा भांडवली खर्च खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला हातभार लावणारा खर्च असतो, देशाच्या वृद्धीला हातभार लावणारा खर्च असतो आणि त्यामुळे याला आपण भांडवली खर्च म्हणतो. खर्चाचा पुढचा प्रकार म्हणून आपण विकासात्मक खर्चाकडे बघतो. तर विद्यार्थी मित्र हो, हा देखील एक अतिशय महत्त्वाचा खर्च मानला जातो. तर विकासात्मक खर्च हा प्रामुख्याने उत्पादक स्वरूपाचा मानला जातो. कसा मानला जातो? उत्पादक स्वरूपाचा मानला जातो. आणि या खर्चामुळे देशात रोजगार निर्मिती, उत्पादन वाढ, किंमत स्थैर्य इत्यादी सारखे बदल घडून देशाच्या वृद्धीला हातभार लावला जातो आणि त्यामुळे त्याला विकासात्मक खर्च म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी विकासात्मक खर्च याला का म्हणतात, कारण या खर्चामुळे देशाचा विकास होणार आहे. मग देशाचा विकास होणार आहे म्हणत असताना देशाच्या विकासासाठी उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे, म्हणजे उत्पादनाला हातभार लागला पाहिजे. आणि हा उत्पादनाला हातभार लावण्याच्या दृष्टीने हा विकासात्मक खर्च महत्त्वाचा असतो. विद्यार्थी मित्र हो, त्यामुळेच आपण याला उत्पादक खर्च मानत असतो. या खर्चाचं स्वरूप उत्पादक पद्धतीचं असतं, म्हणजे उत्पादनाला हातभार लावणारा हा खर्च असतो. विशेषतः हा खर्च केल्यामुळे म्हणजेच विकासात्मक खर्च केल्यामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती होते, उत्पादनामध्ये वाढ होते. एवढंच नव्हे तर किंमत स्थैर्य यासारखे बदल सुद्धा घडून येतात आणि त्यामुळे देशाच्या विकासाला या ठिकाणी निश्चितपणे हातभार लागतो. विद्यार्थी मित्र हो, बघा आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा शासनाकडून असे विकासात्मक खर्च केले जातात तेव्हा त्या विकासात्मक खर्चामुळे काय होतं, तर पहिलं विकासात्मक खर्च केले जातात म्हणत असताना मग देशातल्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून केलेला खर्च असेल, सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून केलेला खर्च असेल, संशोधनावर केलेला खर्च असेल, त्याचप्रमाणे विकासावर केलेला खर्च असेल. या विविध खर्चामुळे देशात उत्पादनात वाढ होते, म्हणजे उत्पादनाची पातळी वाढते. आणि जेव्हा उत्पादनाची पातळी वाढते तेव्हा त्या उत्पादन प्रक्रियेत कामगारांची गरज पडते आणि त्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते. अनेक लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतात आणि त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते, उत्पादनात वाढ होते, किंमत स्थैर्य देखील प्रस्थापित होते आणि त्यामुळे विकासात्मक खर्च म्हणतो. कारण या सर्व बाबी म्हणजे काय आहे, तर एका अर्थाने विकास आहे. जेव्हा उत्पादनात वाढ होत असेल, रोजगार निर्मिती होत असेल, यालाच तर आपण विकास म्हणतो आणि म्हणून हा खर्च प्रामुख्याने विकासात्मक खर्च ठरतो. विद्यार्थी मित्र, उदाहरणासाठी घेता येईल आरोग्यावर केलेला खर्च असेल, शिक्षणावर केलेला खर्च असेल, औद्योगिक विकासावर केलेला खर्च असेल, संशोधन आणि विकास यावर केलेला खर्च असेल. या सर्वांना आपण विकासात्मक खर्च म्हणतो. कारण जेव्हा देशातील नागरिकांना आरोग्याच्या मुबलक सुविधा मिळतील, देशातील नागरिकांना शिक्षणाच्या संधी प्राप्त होतील, औद्योगिक विकासावर मोठा खर्च केला जाईल, सामाजिक कल्याणासाठी जेव्हा खर्च केला जाईल आणि संशोधन आणि विकासावर खर्च केला जाईल, अंतिम परिणाम देशाच्या एकूण विकासावर होत असतो. कारण सदृढ आरोग्य असणारी आणि अत्यंत सक्षम बौद्धिक पातळी असणारी
कौशल्य प्राप्त असणारे मनुष्यबळ जेव्हा देशात निर्माण होईल तेव्हा या मनुष्यबळाच्या आधारावर देशाला विकासाच्या विविध संधी गाठता येतील। आणि म्हणून या दृष्टिकोनातून आरोग्यावर खर्च करणं, शिक्षणावर खर्च करणं, औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून खर्च करणं, सामाजिक कल्याणाच्या हेतूने खर्च करणं आणि देशात नवनवीन शोध लागावेत, नवनवीन शोधाच्या दृष्टीने संशोधनावर केलेला खर्च असेल, विकासावर केलेला खर्च असेल, या निश्चितपणे या संशोधनामुळे, सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांमुळे, औद्योगिक बाबीवर केलेल्या खर्चांमुळे, त्याचप्रमाणे आरोग्य आणि शिक्षणासारख्या सेवांवर केलेल्या खर्चामुळे देशाच्या एकूण विकासाला सुद्धा या ठिकाणी फायदा होणार आहे, देशाच्या एकूण विकासामध्ये वाढ होणार आहे। आणि म्हणून हा खर्च विकासात्मक खर्च मानला जातो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रहो, मग या ठिकाणी विकासात्मक खर्च म्हणजे काय पाहत असताना हा विकासात्मक खर्च उत्पादक स्वरूपाचा असतो। यामुळे रोजगार निर्मिती होते, उत्पादन वाढते आणि किंमत स्थैर्य देखील येते, म्हणून याला विकासात्मक खर्च म्हणतात। या ठिकाणी प्रामुख्याने विकासात्मक खर्च हा विशेषतः आरोग्य असेल, शिक्षण असेल, औद्योगिक विकास आणि सामाजिक कल्याण आणि संशोधन आणि विकास यासारख्या बाबीवर केला जातो, ही बाब सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचे आहे। विद्यार्थी मित्रहो, एकंदरीत विकासात्मक खर्च हा प्रामुख्याने देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून खर्चाच्या वर्गीकरणातील हा अतिशय महत्त्वाचा खर्च या ठिकाणी ठरतो। त्यापुढील खर्च पाहत असताना प्रामुख्याने विकासेतर खर्चाकडे आपण बघतो। बघा विद्यार्थी मित्रहो, आता विकासात्मक खर्चापेक्षा विकासेतर खर्च हा थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे, याचं स्वरूप पूर्णतः वेगळं आहे। विकासात्मक खर्च हा विकासासाठी केला जातो आणि विकासेतर खर्च हा विकास सोडून इतर बाबीवर, डेव्हलपमेंट सोडून इतर बाबीवर केलेला खर्च असतो, म्हणून आपण याला विकासेतर खर्च असं म्हणतो। बघा मित्रहो, विकासेतर खर्च म्हणजे काय, तर विकास वगळून इतर बाबीवर, विकास सोडून इतर बाबीवर केलेला खर्च, म्हणून त्याला आपण विकासेतर खर्च म्हणतो। आणि याचा सरळ अर्थ असा होतो, या खर्चामुळे विकासात वाढ होत नाही, विकासाला हातभार लागत नाही, म्हणून हा नॉन डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर ठरतो। मग हा विकासेतर खर्च नेमका काय आहे ते बघूया। तर विद्यार्थी मित्रहो, शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्या खर्चाला आपण विकासेतर खर्च किंवा बिगर विकास खर्च म्हणतो। बघा विद्यार्थी मित्रहो, की शासनाने केलेल्या ज्या खर्चामुळे देशात कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला आपण विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतो। बघा विद्यार्थी मित्रहो, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की या खर्चामुळे विकास होत नाही, म्हणजेच याचा अर्थ प्रत्यक्ष उत्पादक परिणाम या खर्चामुळे कुठेही होत नाही, म्हणजे उत्पादनाच्या पातळीत कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही। बघा मित्रहो, शासनाकडून खर्च केला जातो पण प्रत्यक्ष उत्पादनाच्या पातळीत वाढ होत नाही, म्हणजे याचा अर्थ या खर्चामुळे देशात प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही, म्हणजे उत्पादनावर कुठलाही सकारात्मक परिणाम होत नाही, या उलट उत्पादनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते आणि म्हणून हा विकासेतर खर्च ठरतो। मित्रहो, या ठिकाणी हा बिगर विकास खर्च या नावाने सुद्धा ओळखला जातो, कारण विकासाच्या प्रकल्पावरील हा खर्च असत नाही, कारण या खर्चामुळे उत्पादनात वाढ होत नाही, प्रत्यक्ष उत्पादक परिणाम सकारात्मक आढळून येत नाही, म्हणजे हा खर्च केला जातो पण उत्पादन पातळीत वाढ होत नाही, म्हणून हा बिगर विकास खर्च किंवा विकासेतर खर्च ठरतो। विद्यार्थी मित्रहो, आपण म्हणाल हा बिगर विकास खर्च किंवा विकासेतर खर्च कोणता आहे, तर हे बघत असताना दैनंदिन जीवनातील उदाहरण घेऊया। विविध प्रशासकीय बाबीवर केलेला खर्च असेल, युद्ध यासारख्या बाबीवर केलेला खर्च असेल, हे खऱ्या अर्थाने विकासेतर खर्च ठरतात, कारण प्रशासकीय बाबीवर केलेला खर्च किंवा युद्धासारख्या बाबीवर केलेला खर्च यामुळे कुठल्याही प्रकारचा उत्पादक परिणाम होत नाही, म्हणजे आपण युद्धासारख्या बाबीवर खर्च करत असेल, सातत्याने वेगवेगळ्या राष्ट्रासोबत युद्ध करत असेल, तर या युद्ध केल्यामुळे किंवा युद्धावर खर्च केल्यामुळे देशाच्या विकासावर सकारात्मक परिणाम होत नाही, खर्च होतो
पण विकासात मात्र वाढ होत नाही आणि त्यामुळे हा बिगर विकास खर्च ठरतो। त्याचप्रमाणे विविध अशा प्रशासकीय बाबीवर केलेला खर्च असेल, आता हा खर्च प्रशासकीय बाबीवर केलेला असतो, यामुळे उत्पादनात वाढ होत नाही, म्हणजे उत्पादक परिणाम सकारात्मक दिसून येत नाही। युद्धावर केलेला खर्च सुद्धा असाच आहे की ज्याच्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही आणि त्यामुळे स्वरूपाचे असतात। कसे असतात? अनुत्पादक स्वरूपाचे असतात। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवायची आहे की विकासेतर खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो, म्हणजे याच्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही। हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की विकासेतर खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतो, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेंडिचर असं आपण याला म्हणू शकतो, म्हणजे यामुळे उत्पादनात कुठल्याही प्रकारची भर पडत नाही। आता या ठिकाणी ही बाब लक्षात घ्या की विकासात्मक खर्चामुळे उत्पादन वाढेल, पण विकासेतर खर्चामुळे मात्र उत्पादनात कुठल्याही प्रकारची भर पडणार नाही। म्हणून हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की विकासेतर खर्च हा अनुत्पादक असतो, उत्पादन वाढीला सहाय्यभूत नसतो। ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्र हो, मग विकासेतर खर्च म्हणजेच बिगर विकास खर्च आणि विशेषतः ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही तो खर्च म्हणजेच विकासेतर खर्च। विशेषतः प्रशासकीय खर्च आणि युद्ध खर्च हा विकासेतर खर्च ठरत असतो। तर विद्यार्थी मित्र हो, आता या ठिकाणी विकासेतर खर्च हा निश्चितपणे विकास खर्चापेक्षा पूर्णतः भिन्न आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे। कारण विकास खर्चामुळे विकासामध्ये विशेषतः रोजगार असेल, उत्पादन वाढ असेल, यासारख्या बाबीमध्ये सकारात्मक परिणाम होतो, पण या ठिकाणी विकासेतर खर्चामुळे मात्र कुठल्याही प्रकारचा उत्पादक परिणाम आढळून येत नाही आणि हा खर्च युद्ध आणि प्रशासकीय बाबीवरील खर्च असतो आणि त्याचे स्वरूप अनुत्पादक असते। ही बाब या निमित्ताने लक्षात ठेवणं गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण सार्वजनिक खर्च, त्याचा अर्थ आणि विविध आधारावर त्याचे केलेले वर्गीकरण याची चर्चा केली आणि विशेषतः अलीकडील काळामध्ये आपल्या देशाचा जो एकूण सार्वजनिक खर्च आहे, हा एकूण सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणात सातत्याने वाढताना आपल्याला आढळून येतो आहे। म्हणजे आपल्या शासनाच्या सार्वजनिक खर्चामध्ये सातत्याने वाढ होत आहे, सातत्याने दरवर्षी शासनाचा सार्वजनिक खर्च हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतो आहे। विशेषतः आपण भारताच्या संदर्भाने चर्चा केली तर 1991-92 मध्ये आपल्या केंद्र शासनाचा खर्च हा 72,317 कोटी होता। बघा, एकूण सार्वजनिक खर्च किती होता? 72,317 कोटी केंद्र शासनाचा एकूण सार्वजनिक खर्च होता आणि हाच सार्वजनिक खर्च अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2018-19 मध्ये मात्र प्रचंड प्रमाणात वाढून 17,29,682 कोटी 17,29,682 कोटी एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आढळून येते आणि हा सार्वजनिक खर्च सातत्याने वाढत आहे। ही बाब सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायची। थोडक्यात विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक खर्चाचा अर्थ, त्याचबरोबर सार्वजनिक खर्चाचा अर्थ पाहिल्यानंतर या सार्वजनिक खर्चाचे विविध आधारावरील वर्गीकरण या संदर्भात सुद्धा चर्चा केली। निश्चितपणे सार्वजनिक खर्चाचा अर्थ आणि त्याचे वर्गीकरण आपल्याला समजले असतील अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्ताने व्यक्त करून आपल्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया। धन्यवाद।